मी जे 30 दिवसाचं वेट लॉस चॅलेंज घेतलं त्याचा आज 27वा दिवस आहे. गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. सकाळी लाईट नव्हती, लवकर उठली, फ्रेश वगैरे झाली आणि कोमट पाणी केलं ग्लास भरून. निवांत पीत होती. लाईट नसल्यामुळे तुम्हाला अंधार दिसते. पाणी एकदम निवांत बसून पिलं. खूप वेळ होता, म्हटलं उठून तरी एवढं काय काम नाही आहे, निवांत बसून पाणी पिलं आणि दिवसभरात काय करायचं याचा विचार देखील केला. 8-8:30च्या दरम्यान थोडं काम आवरेपर्यंत नंतर मग कॉफी घेतली. आज काहीच डिटॉक्स घ्यायची इच्छा नव्हती, म्हटलं फक्त कॉफी घ्यायची. आणि ब्लॅक कॉफीचे फायदे तर मला एवढे भेटलेले आहेत. तुम्ही पण नसाल घेत ब्लॅक कॉफी वेट लॉससाठी तर नक्की घ्या, पण उपाशी पोटी नाही घ्यायची, बस एवढंच. निवांत बसून कॉफी घेतली. लाईट आली होती, आता टी व्ही पण बघत होती, कॉफी पण घेत होती. मी नाश्त्याला स्प्राउट होते मुगाचे आणि ते मी आपल्या लोखंडाच्या कढईमध्ये केले आणि तशी ठेवली, त्याच्यामुळे त्याचा कलर बघू शकता तुम्ही, तुम्हाला काळा दिसत असेल. निवांत बसून नाश्ता केला आणि स्प्राउट घेतले ना कुठले पण, तर भूक लागत नाही लवकर, कारण की याच्यामध्ये भरपूर प्रोटीन असते, त्याच्यामुळे भूक नाही लागत. आणि मी हेच प्रेफर करते आता जेवणामध्ये. कढी होती आज, त्यासोबत चटणी पण घेतली होती, सलाद आणि भाकरी. चटणी का बरं, तर कढी तिखट नव्हती त्याच्यामुळं. आणि 12-12:30च्या दरम्यान जेवण असते माझं, त्याच्यामुळे बाहेरच बसली जेवायला. खूप ऊन असते, भयंकर ऊन तपते. चला, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 4-4:30 वाजता मला कॉफीची परत तलब आली, परत कॉफी घेतली. आज 2 वेळ झाली. निवांत टी व्ही बघत बघत कॉफी एन्जॉय केली. आणि कॉफीची मला तलब दिल्लीला होती ना तेव्हापासून लागली, नाही तर मी पहिले कधीच कॉफी घेत नव्हती, कधीच लाईफमध्ये कॉफी नाही घेतली, पण आता सवय लागली तर कंटिन्यू करते. रात्रीच्या जेवणात वांग्याची भाजी, एक भाकरी, उकडलेलं एक अंडही होतं आणि काकडी होती सलादमध्ये. निवांत बसून जेवण केलं आणि जेवण एवढ्या आरामात करते ना मी, कमीत कमी 30 मिनिट लागतात मला जेवायला. चावून चावून खाते, त्यानेच माझा रिझल्ट खूप चांगला आला. मी शेअर करेलच आता 3 दिवसामध्ये, फुल ब्लॉगमध्ये रिझल्ट शेअर करेल. चला, आजच्यासाठी एवढंच, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.